मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असून खंडणीच्या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आलेला आहे। खंडणी, ॲट्रोसिटी आणि संतोष देशमुखांची हत्या ही तिन्ही प्रकरणे एकत्र करून ही चार्जशीट दाखल करण्यात आली असून या घटना देशमुखांच्या हत्येच्या कटाचाच भाग असल्याचे यामध्ये म्हटलेले आहे। शिवाय या चार्जशीटमधले जे फोटो समोर आलेले आहेत त्यात वाल्मिक कराड सोबतचे संभाषणही नमूद करण्यात आलेले आहे। तो कोणत्या मोबाईलवरून बोलत होता त्याचा ही उल्लेख यामध्ये केलेला आहे। या हत्येच्या कटामध्ये आरोपी क्रमांक 1 वाल्मिक कराड, आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, 8व्या क्रमांकावर फरार कृष्णा दयेचा समावेश करण्यात आलेला आहे। 9वा आरोपी जो आहे तो सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आलेलं आहे। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्धचे सगळे पुरावे सापडल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटलेलं आहे। आता या हत्येचे फोटो समोर आलेले आहेत ते पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही। गंभीर बाब म्हणजे हत्या करताना आरोपी हसत होते, त्याचेही फोटो पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। आरोपींना कठोर अशी शिक्षा ही झालीच पाहिजे। तर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत यावर नक्कीच कमेंट करून सांगा। आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा।